श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरीपुत्रा मयुरेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन, मोठ मोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती. कापूसाचा पाड किती, अग्नीपुढे दया घना. म्हणून आदरे वंदना करी तसे मी तुझ्या चरणा. सुरस करवी पद्यरचना दास गणूच्या मुखाने. मी अज्ञान मंदमती, नाही काव्य उत्पत्ती. परी तू वास केल्या चित्ती, कार्य माझे होईल हे. आता आदि माया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती. जी कविवरांची ध्येयमूर्ती, ब्रह्मकुमारी शारदा. त्या जगदंबे कारणे असो माझे साष्टांग नमन. मी लेकरू आहे अजान, अभिमान माझा धरावा. तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगळाही चढेगिरी. मुखा सभे माझ्यारी, देई व्याख्यान अस्खलित. त्या तुझ्या कीर्तीला कमीपणान आणि भला. साह्य दास गणूला ग्रंथरचनेस करिया. आता हे पुराण पुरुषा, पांडुरंगा पंढरीशा. सच्चिदानंदा रमेशा, पाही माम दीनबंधो. तू सर्वसाक्षी जगदाधार, तू व्यापक चराचर. करता करिविता सर्वेश्वर, अवघे काही तूच तू. जगजन आणि जनार्दन तूच एक, परिपूर्ण सगुण आणि निर्गुण. तूच की रे माय बापा, ऐसा तुझा अगाध महिमा. जो न कळे निगमागमा, तेथे काय पुरुषोत्तमा. या गणूचा पाड असे, राम कृपा जेव्हा झाली. तेव्हा माकडा शक्ती आली, गोप तेही बनले बली. यमुना तीरी गोकुळात, तुझी कृपा वाया जाण नाही. धनाचे प्रयोजन चरणी होता अनन्य, तू त्याते साह्य करशी. ऐसा संतांनी डांगोरा, तुझा पिटला रमावरा. म्हणून आलो तुझ्या द्वारा, आता विनमुख लावू नको. हे संत चरित्र रचावया, साह्य करी पंढरी राया. माझ्या चित्ती बसोनिया, ग्रंथ कळसा नेई हा. हे भवभवांतक भवानी वरा, हे नीलकंठा गंगाधरा. ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरद पाणी ठेवा शिरी. तुझे साई असल्यावर काळाचाही नाही दर. लोखंडासी भांगार परीस म्हणून ठेवीतसे. तुझी कृपा हाच परीस लोखंड. मी गणूदास साह्य करी लेकरास. परते मजला लोटू नको, तुला अशक्य काही नाही. अवघेच आहे तुझ्या ठाई, लेकरांसाठी धाव घेई. ग्रंथ सुगम वधवावया, माझ्या कुळीची कुलदेवता. कोल्हापूर वासिनी जगन्माता, तिच्या पदी ठेवितो माथा. मंगल व्हाया कारणे, हे दुर्गे तुळजे भवानी. हे अपर्णे अंबे मृडानी, ठेवी तुझा वरद पाणी. दास गणूच्या शिरावर, आता वंदन दत्तात्रया. पाव वेगी मसी सदया, गजानन चरित्र गाया. प्रसादा सहस्फूर्ती दे, आता शांडिल्यादी ऋषीश्वर. वसिष्ठ गौतम पाराशर, ज्ञाननबी जो दिनकर. त्या शंकराचार्या नमन असो, आता अवघ्या संत महंता. नमन माझे सर्वता, दासगणूच्या धरुण हाता. ग्रंथ करवा लेखन, गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर. श्री तुकाराम देहू कर, हे भवाब्दीचे तारू थोर. त्या श्री रामदासा नमन असो, हे शिर्डीकर साई समर्था. वामन शास्त्री पुण्यवंता, दास गणूसी अभय आता. तुमचे असो द्या संत हो, तुम्हा अवघ्यांच्या कृपेने. मी हे करीन बोलणे, दास गणू मी तुमचे ताने. कठोर मजविषयी होऊ नका, जी का खरी माय असते. तीच बोलाया शिकविते, तुमचे माझे असे नाते. माय लेकराम परी हो, लेखनी काढी अक्षर. परी तो तिच्यात नाही जोर, ती निमित्ता कारण साचार. लेखन रूपी कार्याला, दासगणू लेखनी येथ. तुम्ही धारण करा ती अवघे संत. ग्रंथ रचवा रसभरित, हीच आहे प्रार्थना. आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण. करोनिया एकाग्र मन, निज कल्याण व्हावया. संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर. वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे. संत हेच सन्नतीची मूर्ती,
मूर्ती होय प्रत्यक्ष साची, संत भव्य कल्याणाची पीठ आहे विबुध हो. त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश, आजवरी ना कवनास संतांनी या दगा दिला. ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हेची रोकडे, अमोघ ज्ञानाचे ते गाडे, भरले असती प्रत्यक्ष. संत चरणी ज्यांचा हेत, त्यांचा ऋणी रुक्मिणी कांत, आता मलरहित करा चित्त, गजानन चरित्र ऐकावया. भरतखंडा माझारी संत झाले बहुता परी, हीन पर्वणी आली खरी अवांतर देशाकारणे. याचे हेच कारण या भूमीस संत चरण, अनादिकालापासून लाभत आले आहेत की. नारद ध्रुव कयाधू कुमार, उद्धव सुदामा सुभद्रावर, महाबली अंजनी कुमार, अजातशत्रू धर्मराजा, शंकराचार्याचे जगद्गुरु, जे पदनतांचे कल्पतरू, जे अध्यात्म विद्येचे मेरू, याच देशी झाले हो. मद्वल्लभ रामानुज यांचा ऋणी अधोक्षज, ज्याने धर्माची राखिली लाज, निज सामर्थ दावोनिया. नरसी मेहता तुलसीदास, कबीर कमाल सूरदास, गौरंग प्रभूच्या लीलेस वर्णन करावे कोठवरी. राजकन्या मीराबाई, तिच्या भक्तीस पार नाही, जिच्यासाठी शेषशायी प्रशिता झाला विषाते. गोरख मच्छिंद्र जालंधर, जे का योग योगेश्वर, ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लीलेचा. ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करून साधिला श्रीपती, ते नामा नरहरी सन्मती, जनी कान्हो संत सखू. चोखा सावता कुमारदास, दामाजी पंत पुण्यपुरुष, ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होऊन हरी. मुकुंदराज जनार्दन, बोधला निपट निरंजन, ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी. म्हणून ज्यांची नावे येथ, मी न साकल्ये आता देत. नुसते सांगतो वाचा ग्रंथ, भक्ती विजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले त्या त्या संतांमी गायले. ग्रंथ असता 3 केले ते पहा, म्हणजे कळेल की. त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजानन साचा, या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जी मागे गायली संतचरित्रे असती भली, ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथातून विबुध हो. आता हे सांगोपांग चरित्र कथितो, ऐका चांग. मम सुदैवे आला योग, हे चरित्र रचण्याचा. जो प्रथम ताच मी पाहिला, कोठा सानिध्य संत भला, तोच मागे राहिला. त्याचे ऐका कारण. माळा आधी ओवितो, मग मेरू मणी जोडितो, तीच आजी माझी स्थिती. ह्या चरित्र रचण्याची. शेगाव नामे वराडात, ग्राम आहे महाथोर, ज्यांचे नाव अजरामर, झाले साधूमुळे जगत्रयी. शेगाव नामे वराडात, ग्राम आहे प्रख्यात, खामगाव नामे तालुक्यात, व्यापार चाले जेथ मोठा. ग्राम लहान साचार, परिवैभव त्यांचे महाथोर, त्यांचे नाव अजरामर, झाले साधूमुळे जगत्रयी. त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदया आले, जे सौरभे वेधिते झाले या अखिल ब्रह्मांडा. हा शेगाव खाणीचा हिरा गजानन होय, साचा प्रभाव या अवलियाचा, अल्पमतीने वानितो मी. ते आता उद्धारा गजानन चरणी प्रेम धरा, येणे तुमचा उद्धार करा, होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघथोर, तुम्ही श्रोते अवघे मोर, चरित्ररूपी वर्षता नीर, नाचाल वाटे निसंशय. शेगावचे पौरवासी, परमभाग्याचे निश्चयेसी, म्हणून लाभले तयांसी गजानन हे संतरत्न. जेव्हा करावे लागे पुण्य, तेव्हाच लाभती संतचरण. संत श्रेष्ठ देवाहून याविषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्री जाऊनी कार्तिकीच्या वारीला. माझ्या मनी हेत होता गावे गजानन चरित्रा, परी त्याची तत्वता संगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे. खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणाला गुण, महापुरुष गजानन आधुनिक संत चूडामणी. हा महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणचा, वा पत्ता त्यांच्या जातीचा, इतिहास दृष्ट्या न लागे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाणा न कळे कोणाला गुण, ते ब्रह्मास पाहून
निश्चय त्याचा करणे असे. जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण. तेच त्यांचे पाहोन ज्ञाते तल्लीन होती की तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणची. हे विचारी अनन्याची गरजमुळी राहत नसे. ऐन तारुण्या भीतरी गजानन आले. शेगाव नगरी शके 18 भीतरी माघ वद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन श्री समर्थांचे जे का स्थान. त्या सज्जन घडावणे त्या देशी आले हे. परी याला पुरावा सबळायचा नाही बरवा. परी काही तरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले नाना यातने गांजले. त्यांच्यासाठी वाटते केले कौतुकायसे समर्थांनी. जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार. धरून आले महीवर पुन्हा समर्थ सिद्धयोगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी. ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्मला उकिरड्यात. कानिपा गज करणात. चांगदेव नारायण डोहात. योनी वाचून प्रगटले तैसेच येथे. काहीतरी झाले असावे निर्धारी. गजाननासी अंगे सारी होती योगाची अवगत. हे त्यांचे लीलेवरून पुढे कळेल तुम्हाला गुण. योगांचे अगाध महिमान त्यांची सरीन येई कोणा. शेगावी माघ मासी वद्य सप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी. पदनता ते तारावया त्यावेळेची तुम्ही कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता नाम ज्यांचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशज. जाण शाखा ज्याची माध्यंदीन मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची. त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्यांचे घरा. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार. घराची समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्धयोगी बैसले होते तया जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची. कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळीसाचे. पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा. कच्ची चिलीम हातात ती होती तयांची स्वकृत कुंभाराच्या. भट्टी प्रत जिने नव्हते पाहिले. नासाग्र दृष्टी मुद्रा शांत. तपोबल अंगी झळकत प्राचीच्या बाल रविवत. वर्णन किती करावे मूर्ती अवघी दिगंबर. भाव मावळला आपपर. आवड निवड साचार राहिली न जवळी जयाच्या. त्या समर्थांची स्वारी बैसोनिया रस्त्यावरी. शोधनपत्रावळीचे करी केवळ निज लिलेने. शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलून घालत. हे करण्या हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया. काकी गरजोन सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्म निगुती. अन्नम ब्रह्मेती ऐसी उक्ती उपनिषदांठाई असे. त्याची पटवावया खून शीते वेचती दया घन. त्याचा सामान्य जनाला गुण भावार्थ तो कळला नसे. बंकटलाल अगरवाला होता रस्त्याने चालला. त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेह्यासह. दामोदरपंत कुलकर्णी त्यांच्या स्नेहाचे नाव जाणे. दोघे तो प्रकार पाहुणे आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांप्रत बोलू लागले. ऐसे सत्य की याची करणी विपरीत वेड्यापरी दिसतसे. हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता. देवीदासही याते देता काकी तोही सज्जन. द्वारी आलेला याचक लावीना सुज्ञ परत देख. काही न चाले तर्क कृतीवरून याच्या या. बंकटलाल म्हणे पंतांसी ऐसेच उभे रस्त्यासी. आपण राहू यत्कृतीसी अजमावया कारणे. खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी. ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात. कृतीने हा दिसे वेडा परी वाटे ज्ञान गाडा. वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार. रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या. पण ते 1000 लोक गेले परीन कोणी पाहिले. या दोघां वाचून भले याचा विचार करा हो. हिरे गारा एक्या ठाई मिसळले असती जगा ठाई. पारखी तो निवडून घेई गार टाकून हिऱ्याते. प्रथमता तो पुढे झाला बंकटलाल अगरवाला. गजाननासी विचारण्याला विनयाने येणे रीती. ह्या पत्रावळीच्या शोधना का हो करिता. कळेना क्षुधा असेला आपणा तरी तरतूद करू अन्नाची. त्याने ऐसे विचारले परीन उत्तर मिळाले. नुसते वरी पाहिले उभयंताच्या मुखाकडे.
तोच तेज कांती मनोहर दंड गर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी स्थिर भुकुटी ठाई झाली असे निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पावोनिया देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी तुम्ही पात्र वाढून वेगेसी आणा एक बाहेर देवीदासे तैसे केले पक्वानांनी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामींपुढे ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसले समर्थ स्वारी चवीन कशाची अंतरी अनुमात्र उरली असे अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागतो गुळवण्याला मिटक्या मारित बैसेल जो सार्वभौम नृपवर झाला असे साचार अशा नरासी जहागीर मिळाल्यासी प्रेम नुपुजे अवघी पक्वाने एक केली आवड निवड नाही उरली जठराग्नीची तृप्ती केली 2 प्रहराच्या समयाला बंकटलाल ते पाहून पंतांशी करी भाषण ह्या वेडा म्हणालो आपण ती निसंशय झाली चूक सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुन ऐसाच वेडा झाला व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभलते तैसाच हा ज्ञान जेटी मुक्तिरूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी याची आता घेणे नको धन्य आपुले शेगाव दृष्टी पाहिला योगीराव निरीच्छा हा जागीरराव दिला हरीने जयाला सूर्य माध्यानी आला भागभूमीचा तप्त झाला पाखरेही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी ऐशा भरवूनात हा बैसला आनंदात हा ब्रह्मची होय साक्षात भय ना कशाचे उरले या हा जेवला यथेच्छपणी तुंब्यामध्ये नाही पाणी ते पंता या लागुनी आपण देऊ आणून पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर मर्जी असल्या हा चाकर पाणी द्याया तयारासे ऐसे शब्द ऐकले समर्थांनी हास्य केले उभयंतासी पाहून वदले ते ऐका सांगतो तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरले असे तुम्ही आम्ही भेद तेथ आम्ही उरला यत्किंचित परी जग व्यवहार सत्य आचरीला पाहिजे अन्न भक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हासाची तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघे संपले हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता बंकटलाल म्हणे पंता आपुले आहे भाग्यधन्य पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका कुपाची या शेजारी हाळ होता निर्धारी तेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला तेथे जाऊन पाणी प्याले तृप्तीचे ढेकर दिले तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात हा हाते गडूळ पाणी समर्थान लावा वदनी ते जनावरा लागुनी योग्य आहे प्यावया मी हे पहा आणिले निर गोड निर्मळ थंडगार वासितच केले साचार वाळा घालून यामध्ये ऐसे भाषण ऐकता महाराज वदले तत्वता व्यावहारिक अवघ्या कथा ह्यान सांगा आम्हा तुम्ही हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार तेथे गडूळ निर्मळ वासित निरहेन भेद राहिले पाणी तरी तोच आहे निर्मळ गडूळ तोच पाहे सुवास दोन्ही हे रूप त्यांचे निसंशय पिनाराही वेगळा त्यापासून ना निराळा ईश्वराची अगाधलीला ती कळे या नरजन्मी ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन याचेच करा सदा मनन कशापासून जग झाले ऐसे ऐकता समर्थवानी दोघे गेले गहीवरोनी अनन्य भावे समर्थ चरणी लोळावया तयार झाले तो त्यांचा जाणवून हेत महाराज निघाले पळत पळत वायूच्या त्या गती प्रत अडथळा जगी कोण करी या पुढील कथा पाही निवेदन होईल द्वितीय अध्यायी अवधान द्यावे लवलाही त्या श्रवण करावया हा श्री गजानन विजय ग्रंथ अल्ला दावो भाविकांप्रत हेच विनवी जोडून हात ईश्वरासी दास गणो श्री हरिहरार्पणमस्तु शुभं भवतु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य प्रथमाध्याय समाप्त श्री गजानन जय गजानन।